तर मला 12th मध्ये मार्क माझे खूप कमी येत होते. आम्हाला काही कल्पनाच नव्हती की आम्हाला असा काही त्रास आहे वगैरे. मग आम्ही महाराजांच्या सेवेत आलो. आम्ही जवळपास 1.5 वर्ष महाराजांच्या सेवेमध्ये आहे, आई काली मातेच्या सेवेमध्ये आहे. मला पहिले 1 आणि 2च मार्क मिळत होते. मला 10वी मध्ये 90% आहेत, पण मला 1-2 मार्क मिळत होते. आम्हाला कारणच कळत नव्हतं की काय नक्की होतंय. मग नंतर आम्ही सेवेमध्ये आलो, नॉनव्हेज सोडलं, सगळं सोडलं आणि फक्त महाराजांची सेवा करायचो, निस्वार्थपणे सेवा करायचो, काही मागितलं नाही. आणि खूप महिने गेले आणि मग आमच्या मुक्त्या झाल्या. मग मला 12वी मध्ये 80% पडले, सीईटी मध्ये 96% पडले. आमची परिस्थिती पण खूपच बिकट झाली. आमची आर्थिक स्थिती पण चांगली नव्हती. मग महाराजांच्या आणि काली मातेच्या कृपेने माझं ऍडमिशन म्हणजे फुल फ्री मध्ये झालं. मी ओपन कॅटेगरी मध्ये मराठा आहे मी. तर आमच्या ऍडमिशनला 2 लाख रुपये फी आहे, पण फक्त 25,000 रुपये भरून माझं ऍडमिशन झालं, कारण मला टक्केवारी जास्त होती. आमच्या पुण्यामध्ये फक्त 2च कॉलेज आहेत आणि त्यामध्ये 6 सीट आहेत त्या कोट्यामधनं बसण्यासाठी. त्यात मी बसलो आणि माझं त्यामध्ये ऍडमिशन झालं आणि आता मी माझी बीटेकची डिग्री तिथून करत आहे. हे सगळं शक्य झालं ते महाराजांमुळे नाही, काली मातेमुळे शक्य झालंय. आपण पण, माझ्याकडून माझा सल्ला आहे की तुम्ही पण जर तुम्ही असं या परिस्थितीमध्ये असाल तर तुम्ही आई काली माता महाराजांची सेवा करत राहा, त्यांचा जाप करत राहा बिना चुकवता आणि मांसाहार पूर्ण टाळा. तुमचं नक्कीच कल्याण होईल. असं मला तुम्हाला विनंती आहे. तुम्ही जाप करत राहा आणि महाराजांच्या सेवेमध्ये राहा. अवधूत चिंतन